रुचकर पाचक सोलकढी। नमस्कार, मी रंजना। आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार सोलकढी बनवण्याची सोपी पद्धत। 2 वाट्या ओल्या नारळाचा किस घ्यावा। तो तुम्ही ओला नारळ खोवूसुद्धा शकता किंवा बारीक काप करून मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता, कोणतीही पद्धत चालेल। यासाठी मी 2 नारळ घेतले। हा खोवलेला किस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आणि नंतर 2 ते 3 मिरच्या, आपल्याला जसं तिखट लागतं कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता। अर्धा इंच आलं साल काढून कापून घेतलं। तुम्ही यामध्ये लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालू शकता आणि थोडं पाणी घालावं, पण हे पाणी थोडं कोमट केलेलं असावे। फार जास्त गरम पाणी घालू नका, कोमट पाणीच घाला। कोमट पाणी घातलं की नारळाचं दूध सहज निघून येतं। ह्याला मिक्सरमधून चांगलं बारीक फिरून घ्यायचं आहे, एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे। नंतर गाळणीने गाळून घ्यायचं। बघा दूध कसं खाली जमा होतंय। तुम्ही गाळण किंवा पातळ कॉटनचा कपडासुद्धा वापरू शकता। चमच्याने चांगला हा किस दाबून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातलं सगळं दूध खाली जमा होईल। दूध जमा झाल्यावर गाळणीमध्ये जो किस आहे तो पुन्हा आपल्याला एकदा भांड्यात घालावा लागेल। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पुन्हा त्याच्यात थोडंसं कोमट पाणी टाकून मिश्रण करून घ्यायचं, एकदम बारीक वाटायचं आणि पुन्हा गाळून घ्यायचं। त्याच पद्धतीने दुसऱ्यांदा गाळून झाल्यावर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तो किस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, थोडंच पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरून परत एकदा तसंच गाळून घ्यायचं। आता हे तयार झालं आहे आपलं नारळाचं दूध। नारळ फोडल्यानंतर जे पाणी आहे ते ह्यामध्ये घातलं। नंतर कोकमचा गळ घातला 2 चमचे। कोकम म्हणजेच आमसूळ गरम पाण्यात अर्धा तास भिजत घालायचे आणि मग नंतर त्याचा कोळ तयार करून तो याच्यामध्ये घालू शकता। चवीनुसार मीठ घाला, चवीपुरती साखर घाला। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपण घेतलेल्या सामानामध्ये 3 ते 4 ग्लास सोलकढी बनवू शकता, असं हे प्रमाण आहे। चला, मस्त अशी सोलकढी आपली तयार झाली। ती फ्रीजमध्ये ठेवून थंड करा आणि तिचा आस्वाद घ्या। अतिशय पाचक, रुचकर, आरोग्यदायी अशी ही सोलकढी उन्हाळ्यामध्ये खूप लाभदायी असते। अवश्य बनवा आणि आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।